नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे, त्याचा काय केलं की निकाल लागलेला आहे. काल मेरिट लिस्ट लागलेली आहे बघा. इथे काय केले त्यांनी हायर गेज स्टेनोग्राफर, लोअर गेज स्टेनोग्राफर, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, त्याच्यानंतर सीनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट, ज्युनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट, अकाउंटंट सगळे विभाग, त्याच्यानंतर वनक्षेत्र म्हणता येईल याला. त्याच्यानंतरनं सर्वेअर सगळे वनक्षेत्र याच्या काय केलं की यांनी निकाल लावलेले आहेत. तर याच्यामध्ये जर बघितलं तर अकाउंटंटसाठी पुढची प्रक्रिया काय असणार आहे? अकाउंटंटसाठी पुढची प्रक्रिया काय असेल त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर काय करा, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बघा आता हा इथं त्यांनी नोटीसद्वारे काय केलं की सांगितलेलं आहे. बघा, वनक्षेत्रातील लेखापाल गटकप भरती प्रक्रिया 2023 याच्यामध्ये काय केलं की सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिलेली आहे याच्यामध्ये. तर बघितलं तर याच्यामध्ये जर बघितलं तर काय सांगितलं यांनी की याची जाहिरात सांगितलेली 8/6/2023 रोजी आली होती. CBT घेण्यात आली होती 31/7/2023 ते 1/8/2023 या कालावधीत घेण्यात आली होती. त्याच्यानंतरनं निकाल आहे तो 22/11/2023 या रोजी काय करण्यात लावण्यात आला होता. त्याच्यानुसार काय केलं की त्यांनी जी मेरिट लिस्ट आहे, गुणवत्ता यादी आहे, ती काय केली की प्रसिद्ध केलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता गुणवत्ता यादी, जी की सांगितली आहे माझ्या टेलिग्राम चॅनलवरही आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर याच्यामध्ये तुम्ही बघाल की पुढचे टप्पे काय आहे? पुढच्या टप्प्यामध्ये आहे की सगळ्यात तर लघु यादी तयार करण्यात येईल. लघु यादी म्हणजे काय राहतं की शॉर्ट लिस्टिंग करण्यात येणार आहे. लगा बघा लक्षात घ्या की शॉर्ट लिस्टिंग करण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतरनं उमेदवारानिहाय कागदपत्र वेळापत्रिकेचे तपासणीचे वेळापत्रक म्हणजे काय करता येईल की शॉर्ट लिस्ट करता येतील कॅटेगरीनुसार विद्यार्थी. लक्षात घ्या की सगळ्यांना नाही बोलवता येतील. शॉर्ट लिस्ट करून त्या विद्यार्थ्यांना बोलवण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतरनं हे काय ते वेळापत्रक लागेल. त्याच्यानंतरनं निवड सूची फायनल लिस्ट आहे ती काय करणार की लावण्यात येणार आहे. फायनल लिस्ट लावण्यात आहे आणि ही वेळोवेळी कळवत असं म्हणतात. म्हणजे काय करतील सगळ्यात पहिले तर एक लिस्ट लावतील ज्याच्यामध्ये जास्त विद्यार्थी बोलवतील म्हणजे मेरिट लिस्ट असतील सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट अशी विद्यार्थी होतील यांची यादी लावणार आहे. म्हणजे 1:3 चा रेशिओ मेंटेन करतील ती 1:5 चा ते डिपेंड करतं त्यांच्यावर की काय रेशिओ ठेवेल ती. आणि त्याच्यानंतर ते विद्यार्थ्यांना बोलवण्यात येणार आहे. त्याचं वेळापत्रक लावेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं आणि त्याच्यानंतरनं फायनल मेरिट लिस्ट त्याच्यानंतर लागेल. ज्याच्यामध्ये वेटिंग लिस्टवाले असतील आणि सिलेक्शन लिस्टवाले असे विद्यार्थी असणार आहेत. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.